आषाढ महिना सुरू झाला की अनेक घरांमध्ये एक गोष्ट आवर्जून केली जाते. लक्ष्मी आईला नैवेद्य ठेवला जातो. पण हा नैवेद्य नेमका का ठेवला जातो, यामागे खरंच शास्त्र आहे का, की फक्त परंपरा आहे? चला जाणून घेऊयात. आता खरं सांगायचं तर यामागे कोणताही ठोस धार्मिक नियम किंवा शास्त्रात दिलेली सक्ती आढळत नाही. ही महाराष्ट्रातील अनेक घरांमध्ये पिढ्यानपिढ्या जपली गेलेली एक सुंदर लोक परंपरा आहे. आणि आषाढ महिना म्हणलं की पावसाळ्याची सुरुवात. पूर्वी बहुतांशी लोक शेतीवर अवलंबून होते. नवीन हंगाम सुरू होण्यापूर्वी धन धान्य आणि समृद्धीची देवी महालक्ष्मीची पूजा करून तिला नैवेद्य अर्पण केला जात असे. आणि या मागची भावना अगदी साधी आणि सुंदर होती. घरात कधी अन्नधान्याची कमतरता भासू नये, शेती भरभरून यावी, कुटुंबात सुख समृद्धी नांदावी आणि देवीचा आशीर्वाद कायम राहावा. म्हणूनच आजही अनेक कुटुंबांमध्ये आषाढ महिन्यात लक्ष्मी आईला नैवेद्य ठेवण्याची परंपरा अगदी श्रद्धेने पाळली जाते. तर आषाढात लक्ष्मी आईला नैवेद्य ठेवणे ही केवळ पूजा नाही, तर आपल्या पूर्वजांनी जपलेली कृतज्ञता, समृद्धीची प्रार्थना आणि संस्कृतीची ओळख आहे. तुमच्या घरी आषाढ महिन्यात लक्ष्मी आईला नैवेद्य ठेवला जातो का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच हटके माहितींसाठी बोल बच्चन बंट्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका.